उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. असताना आता भीषण दुर्घटनेमागील संभाव्य तांत्रिक समोर येत आहे. बारामतीतील टेबल टॉप रनवे आणि लँडिंगच्या वेळी विमानाचा सामान्य वेग यामुळे अपघात झाला आहे, असा अंदाज बारामतीतील विमानतळाच्या दांडगा अनुभव असलेल्या एका वरिष्ठ वैमानिकाने केला आहे. विमान लँडिंगच्या अंतिम टप्प्यात असताना त्याचा वेग आणि दिशा नियंत्रित असणे आवश्यक असते. तज्ज्ञांच्या मते अजित पवारांचा विमान धावपट्टीकडे येत असताना ते अनस्टेबल होते. जमिनीपासून 500 फूट उंचीवर असताना त्याचा वेग 183 नॉट्स होता. वास्तविकता तो नॉट्स 106 ते 135 दरम्यान असायला हवा होता. मर्यादेपेक्षा जास्त वेग असल्यामुळे विमानाचे लँडिंग सुरक्षित करणे कठीण झाले, असे मत त्या वैमानिकाने मांडले आहे. तसेच बारामतीतील विमानतळाचा रनवे हा टेबल टॉप स्वरूपाचा आहे. अशा रनवेच्या दोन्ही टोकांना किंवा एका बाजूंना खोल दरी किंवा उतार असतो, त्यामुळे लँडिंगसाठी अत्यंत अचूकपणे गरज असते. बारामतीमध्ये ILS नसल्यामुळे जे वैमानिक आहेत केवळ डोळ्यांनी पाहून विमान उतरावे लागते. या स्थितीत थोडा जरी अंदाज चुकला तरी विमान धावपट्टीवरून घसरण्याचा धोका जास्त असतो. गो ग्राउंड न करण्याचा निर्णय विमानाने पहिल्यांदा प्रयत्न लँडिंग रद्द करून गो ग्राउंड केले होते. मात्र दुसऱ्या प्रयत्नात जेव्हा तो वेग जास्त होता तेव्हा पुन्हा तो गो ग्राउंड करणे आवश्यक होते. पण वैमानिकाने लँडिंग सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला, जो जीवघेणा ठरला, असे मत त्या वैमानिकाने मांडले आहे. शेवटच्या मिनिटाचा गूढ संवाद. नागरी हवाई उड्डाण मंत्रालय माहितीनुसार सकाळी 8:43 वाजता ATC धावपट्टी क्रमांक 11 वर उतरण्याची परवानगी दिली होती. मात्र जो वैमानिक होता परवानगीचा रीडबॅक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अवघ्या एका मिनिटात विमान आग लागल्याचे दिसून आले आहे.